हॅलो हॅलो हॅलो. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त. ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंताळ बाबा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनानी कस्तापय साधन. या विनानी कस्तापय साधन. वाहत सियान विठोबाची. न लगती साया सजावे वनांतरा. सुखी येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणात धनी घेतो इथे. न लगती साया सजावे वनांतरा. सुखी येतो घरा नारायण विठ्ठल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे शरण संताजिया संताजिया. दुसरे चरण संताजिया संताजिया. दुसरे चरण संताजिया संताजिया. दुसरे चरण संताजिया संताजिया. जगतारे तुझा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका. जगतारे तुझा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी चतुर्दास तुका. बाबाजी चतुर्दास तुका. बाबाजी चतुर्दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्कृति प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमाणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी.
नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। प्रथम नमन करू गन्नाथा, प्रथम नमन करू गन्नाथा उमा शंकरचिया सुता। तुझ्या चरणावरी ठेवणी माता साष्टांग आता दंडवत। दुसरे वंदन वंदू सारजा, दुसरे वंदन वंदू सारजा जे चतुर्नानाची आत्मजा वाकम सिद्धी पाविजे सहजा या माझे नमन दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण, आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची जी पुण्य पापन प्रसन्न होऊनी श्रुती जन या माझे नमन दंडवत। आता वधू साधू सज्जन, आता वधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन या माझे नमन दंडवत। आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोती देखा या माझे नमन दंडवत। ऐसे नमन करोणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान मनोनी आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल। नाम संकीर्तन साधना पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लक्ती साया सजावे वनांतरा सुखी तो घरा नारायण। स्वर बंद केलं चालतं। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत पुतळे त्यांनी अखंड संसारावर शून्य ठेवला तुमच्या आणि आमच्या कल्याणाकरिता या जगाच्या कल्याणाकरिता सुंदर अशा गाथा लिहिल्या। लोक म्हणतात 16वा वरीस धोक्याचं, लोक म्हणतात 16वा वरीस धोक्याचं, पण माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16वा वरीस धोक्याचं नसून मोक्याचं असतं हे सिद्ध करून दाखवलं। ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडला। या अभंगातून संत तुकाराम महाराज नामाचं महत्व प्रतिपादन केलं, पण अभंगाच्या भावार्थाकडे वळण्याआधी वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणजे अल्पसा पर्याय तो असा। आज मौजे नागझरी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आता दुसरीकडे किती आता सप्ते सुरू झाले महाराज, आता 9-10 वर्ष, पण मला अभिमान वाटतो तुमच्या गावाचा की 22 वर्षापासून सप्ताह चालू आहे। आता लोक सप्ते चालू करा, पण तुमच्या गावात 22 वर्षापासून महाराज सप्ताह चालू, खूप चांगली गोष्ट आहे। आज माझी सेवा, खरं तर आज माझी सेवा नव्हती, आज माझी सेवा होती का नाही, पण हनुमंतरायाला माझ्याकडून या दरबारात सेवा करून घ्यायची होती महाराज। माझी सेवा नव्हती, पण हनुमंतरायाची इच्छा होती म्हणून माझी सेवा आज ती झाली। त्यालाही दुसरं कारण म्हणजे हनुमंतरायाची इच्छा तर होतीच होती, पण आमचे या गावचे संतोष भाऊ, बरोबर ना, संतोष भाऊ यांनी आम्हाला फोन केला की बुवा आमच्या गावात आजचा महाराज कॅन्सल झाला, आम्हाला वाटतं की तुमची सेवा व्हावी। आधी फोन केला तेव्हा महाराज बुक झाले, पण हनुमंतरायाची इच्छा होती म्हणून माझी सेवा झाली, म्हणून त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतो। तसे तुम्ही सर्व श्रोते मायबाप मंडळी, आज कीर्तनाचा पहिला दिवस, कुठे कुठे कीर्तनाच्या पहिल्या दिवसाला कोणीच नसते महाराज, झाले 20 माणसं, पण तुमच्या गावात गाव लहान आहे, कीर्ती लहान पण मूर्ती महान, गाव लहान आहे पण पब्लिक खूप जास्त आहे। यासाठी तुमच्या स्वतःसाठी जोरदार सर्व पब्लिक आली, पैशांसारखं वाजवायचं तसं नका, पैसे घेऊन वाजवायचं, मन मोकळेपणाने वाजवा। तुमच्या सर्वांच्या श्रोते मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो। तसेच आमचे गुरुवारी ज्यांच्यामुळे मी कीर्तन शिकलो आणि अर्धाच्या पवित्र गादीवर उभा आहे ते आमचे गुरुवारी हरिभक्त पारायण रमेशजी महाराज मगर, अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था नरसी नामदेव यांच्या कृपा आशीर्वादाने मी या नारदाच्या पवित्र गादीवर उभा आहे। तसेच
आमच्या ताई भागवत कथा करतात, शिव महापुराण करतात, राम कथा सुद्धा करतात. हे भक्त पारायण वैशालीताई पाटील नाव ऐकलं असेल, वैशालीताई पाटील यांच्यामुळे सुद्धा मी या नारदाच्या पवित्र गळ्यात उभा आहे. आणि सांगा गेलं तर सूर्य कुणाच्या तळ हाताने झाकत नाही, झाकते का? सूर्य कुणाच्याच तळ हाताने झाकत नाही, हिमालय कुणाच्याच बापाला वाकत नाही. आणि मी खरं बोलतो, मला अडवण्याची कुणाची ताकद नाही. आणि हे ताकद देण्याचं काम मला माझे वडील गजाननराव वानखेडे यांनी केली. त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. नामाचं महत्व या अभंगातून संत तुकाराम महाराज नामाचं महत्व प्रतिपादन करतात. पण कोण श्री संत तुकाराम महाराजांनी त्यांचा काय अधिकार की ते आपल्या नामाचं महत्व प्रतिपादन करतात? काय त्यांचा तर त्यांचा अधिकार तर आपण बघूच, पण प्रथम त्यांचे शिष्य श्री संत निळोबा यांचा अधिकार पण थोडक्यात. तेव्हा संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले, तेव्हा संत निळोबांना वाटलं किंवा संत तुकाराम महाराजांची भेट व्हावी, म्हणून त्यांनी आपल्यासारखा 8 दिवसाचा सप्ताह नाही केला, तर 42 दिवस अनुष्ठाने पारायण केली. तेव्हा भगवंत स्वतः निळोबा भेट देण्याकरिता येतात. भगवंतास निळोबा काय म्हणतात? तुझे लागिए गुलाबी को तुझे लागिए गुलाबी कोई तुला आमंत्रण नाही निमंत्रण नाही तरी तू आलाच कशाला? आणि भगवंताला माघारी पाठवून दिली. आपण भगवंत जर आल्याचं आपण काही मागलो असतो, पण निळोबरायांनी भगवंताला म्हणले तुला आमंत्रण नाही निमंत्रण नाही तरी तू आलाच कशाला, आणि भगवंताला माघारी पाठवून दिली. एवढा मोठा अधिकार माझ्या श्री संत निळोबरायांचा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या शिष्याचा अधिकार एवढा आहे, तर त्या गुरुचा अधिकार किती मोठा असेल? जास्त नाही, एकच प्रमाण सांगतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. अरे ज्याच्या नावाने यमाला सुद्धा काम फुटला, यम थर 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 कापू लागला. एवढा मोठा अधिकार माझ्या श्री संत तुकाराम महाराजांचा आहे महाराज. आणि त्यांचा आज अभंग मी पामराने कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यापेक्षा वयाने जपाने तपाने अधिकाराने बुद्धीने आणि अनुभवाने लहान आहे. कसं आहे? लहान आहे. पण मी आता सध्या कुठं थांबून आहे? नारदाच्या पवित्र गादीवर उभा आहे. मी सध्या नारदाच्या पवित्र गादीवर उभा आहे. तुम्ही फक्त मला 2 घंट्यासाठी, फक्त मोठं समजा किती, 2 घंट्यासाठी कसं तर ऐका. महाराज एका गावात एक जावाई होता. 2च घंट्यासाठी बरं का, जास्त नका समजू. एका गावात एक महाराज जावाई होता आणि तो जावाई महाराज सासरवाडीला जायचं होतं त्याला. तो सासरवाडीला गेला. मला सांगा, सासूला जर जावाई दिसला तर सासूची हाल, सासू एवढी खुश होते, एवढी खुश होते, पाहायचं काम. जावाई दिसला
ते 2 तांबे आणले. एक दिला, एक घ्या मी पियायला, एक पाय धुवायला. पिले आणि पाय धुतले. मग तो मधात बसला. त्याला वाटलं आज मस्त आपण सासरवाडी आले की जायला खूपच अपेक्षा असते त्या, की आपण काही नवीन नवीन खावं, खूपच अपेक्षा असते त्या. तो बसला. त्याला वाटलं आज आपली सासूबाई काही नवीन करते काही खायला, नवीन काही करते काही. सासूबाई आली वावरातून आणि म्हणली जावई बुवा बसा आपण स्वयंपाक करतो. आणि स्वयंपाक करतो म्हणजे मला स्वयंपाक केला नाही काय मी पोहेच घेऊन आली. पोहे खात बसला बिचारा जावई. आणि पोहे खात बसला. त्याला वाटलं जाऊ दे आज सासू उशिरा घरी आली, उद्या देईल बालाजीचा बेत आपल्याला. मग सकाळ झाली. महाराज जावई जेव्हा बसला आणि बसल्याच्या नंतर इकून सासरा बसला आणि इकून बसला सासऱ्याचा लेक म्हणजे त्याचा मेहुणा बसला. इकून दाजी बसला, इकून सासरा बसला. दोघांच्या मधात बसला. ताट वाढले, वाट्या वाढल्या. त्याला वाटलं आज 100% तरी काहीतरी खायला असेल. पाहुणचार घेतल्याशिवाय जायचं नाही, आपण काही होईल पाहुणचार घेतल्याशिवाय जायचं नाही. त्याला वाटलं आज काहीतरी खायला असेल. मग त्यानं काय केलं, महाराज बसला आणि सासू आली. काढला डबा आणि बघते त्याच्यात बेसन टाकलं. महाराज जायला वाटलं जाऊ द्या, पहिला दिवस आहे तर दुसरा दिवस आहे, खाऊ बेसन खाल्लं महाराज. मग त्याला वाटलं आता संध्याकाळी उद्या काहीतरी खाय भेटेल. डबल तसंच बसले, इकून दाजी इकून सासरा मदत तो. आणि बसले महाराज बाजूच्या शेजारीने आणून देतो ताक आणून दिलं. आणि ताक आणल्याच्या नंतर सासूला म्हटलं ताक कुठं एवढं कोण खाणार आहे, जावं याला खाते मरणाचा करून टाकून कढी केली महाराज. दुसऱ्या दिवशी कढी वाढली. सासू काय म्हणते जावायला, जाय बुवा उद्या करतो तुम्हाला पाहुणचार, आज तुम्ही खीर समजूनच खा कढीला. असं करत सासूनं 56 आयटम खाऊ घातले. किती वेगवेगळे आपले साधेच बरं का, असे वेगवेगळे पुरणपोळी नाही साधेच. जावायला वाटलं कधी देते. मग 56 आयटम झाल्याच्या नंतर पुन्हा रिपीट काय बेसन, पुन्हा रिपीट बेसन. मग बेसन टाकल्याच्या नंतर जावायला खूपच राग आला. महाराज बेसन टाकलं आणि सासू मनावर खीर समजून खा म्हणले की जावायला पचकुल्या खायला. सासू म्हणली काऊन मारली हो मला. म्हणजे काय नाही तुम्ही असं समजा की मी नाही मारली, सासरी बुवानं मारले म्हणून समजा. विठ्ठल ज्याप्रमाणे समजायला सांगितलं जावयाने की सासऱ्याने मारलं, त्याप्रमाणे तुम्ही समजा की मी तुमच्यापेक्षा वयाने तपाने बुद्धीने आणि अधिकाराने मोठा आहे, फक्त 2 घंट्यासाठी. तर महाराज आयाभंगातून संत तुकाराम महाराज नामाचं महत्व प्रतिपादन करतात. तर नामाचं महत्व, नाम पवित्र आहे, नाम मंगल आहे. महाराज एके ठिकाणी सांगतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाची नाव आहे. देवापेक्षाही देवाचं नाव मोठं आहे. देव मोठा आहे. देव म्हणते कोण मोठा आहे म्हणते, देव मोठा नाही. देव बघल्यानं पाप नष्ट होतात की देवाचं नाव घेतल्यानं. बोलत चला. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ठिकाणा विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. सीताराम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. देव मोठा नाही, देवाचं नाव मोठं आहे महाराज. देव मोठं नाही. कसं तर ऐका, एकदा राम प्रभूनं म्हणजे सीते मातेचं एकदा हरण झालं. जगात एकदा झालं, डबल कधी झालं, एकदा झाला हरण. आणि झाल्याच्या नंतर रावणानं कुठे नेलं सीतेला, तर रावणानं नेलं अयोध्यात. कुठे नेलं, रावणानं अयोध्यात नेलं सीतेला. तोच म्हणता मी म्हणलं ते कीर्तन का अयोध्येत नेले का, खरंच बोलत जा. रावणाने नेलं लंकेत नेलं, अयोध्यात नेलं नाही. लक्षात ठेवा, बोलत चला. मग लंकेत नेल्याच्या नंतर रामप्रभूंनी बघितलं तर सीतेचं हरण झालं. मग तेव्हा ते शोधत सीतेला शोधत महाराज आले समुद्राच्या काठी.
सुग्रीव हनुमान होते महाराज आले. त्यांना वाटलं की आता समुद्राच्या पलीकडे कसं जायचं. राम प्रभूला उडता येत नव्हतं, हनुमानांना उडता येत होतं. हनुमान जात होता येत होता, जात होता येत होता. पण हे सर्व वानर सेना न्यायची कशी महाराज. तर राम प्रभूंनी बसले कुठं, समुद्राच्या बाजूला. आणि समुद्राचं 3 दिवस रामेश्वरची स्थापना केली महाराज. आणि 3 दिवस समुद्राचं ध्यान करू. तरी समुद्र येत नव्हता महाराज. तेव्हा राम प्रभूंनी कटाळून बाण काढला आणि समुद्रावर सोडला. इतक्या समुद्र प्रगटला. काय झालं देवा, काऊन सोडतोय, काऊन एवढा रागात आला. नाही म्हणे मी 3 दिवस इथं काय करायला म्हणे, मी देव आहोन, तू येणे गेला काय नाही. नाही म्हणे महाराज तसं नाही. या जगात तुम्ही सूत्र मांडून दिले, नियम दिले आहेत. या जगात देवाने काही नियम दिले आणि तुम्ही देव म्हणशाल तर कसं होईल. उद्या समय महाराज येतील, म्हणतील मला जायचं आहे समुद्राला, समुद्र मला वाट दे, समुद्राच्या मधून मला जायचं आहे. जमल का महाराज. नाही. म्हणून तुम्हीच काही नियम दिलेले आहेत, ते नियम मोडता कामा नये महाराज. असं म्हटल्याच्या नंतर बरं मला काहीतरी सांग पलीकडे जाण्याच्या आधी, पलीकडे कसं जायचं. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या सेनेमध्ये, वानर सेनेमध्ये 2 वानर आहेत. कोणते. नळ आणि नीळ. नळ आणि नीळ त्यांच्या हाताने दगड करायला. बर असं आहे का. बर मग ते सेतू तयार करायला लागले. नळ आणि नीळ 2च वानर टाक्या. मला सांगा आपल्या गावात बसल्या हजारो संख्येनं पंक्ती, किती 1000 जण बसले जेवायला. आणि मला सांगा वाढायला 2 माणसं जमतील का. जमतील का. दुसरं उदाहरण घ्या. बिल्डिंग बांधायची आपल्याला 300-400 मजूर आहेत, मिस्त्री 2च आहेत. जमतील का. ते किती टाइम देतील पण दोघं कितपर्यंत बांधतील. तसं झालं महाराज. लाखाने दगड आणारे पण दगड टाकणारे किती 2च. मग तेव्हा हनुमंतरायाने एक युक्ती काढली महाराज. हनुमंतरायाने युक्ती काढली. एका दगडावर नाव लिहायचं जय श्रीराम आणि तो दगड फेकून द्यायचा. महाराज दगड तरंगू लागला. तरले तरती हा भरभसा नाम धारकाचा ठसा, नाम धारकाचा ठसा, नाम धारकाचा ठसा. तरले तरतील हा भरोसा नामधारकाचा. मग दगडावर नाव लिहिलं काय, देवाचं नाव लिहिलं राम. दगड तरंगू लागले महाराज. आणि तरंगताना तेव्हा रामप्रभूला वाटलं सर्वजण काम करतात, आपण बसून. म्हणून रामप्रभूला वाटलं आपणही काहीतरी मदत करावी. म्हणून सर्वजण रात्री झोपले. प्रयोग कधी एकट्यात करायचा महाराज. 4 चौघात जर प्रयोग केला तर आपली इज्जत. ते जर प्रयोग सक्सेस झाला तर लोक हसतात. म्हणून प्रयोग कधी एकट्यात करायचा. मग सर्वजण झोपी गेले. नेमकेच रामप्रभू उठले. सगळं झोपले दमून वानेर. 12 वाजता रामप्रभू उठले. दगड घेतला मोठा, दगड पाण्यात फेकला. त्याला वाटलं आपण देव आहेत, आपल्याला नाव लिहायचे कारण स्वतः ज्याच्या नावानं दगड तरंगतात तो मी राम आहे. मला नाव लिहायची काय गरज, माझ्या हातानं दगड तरंगते. तेव्हा रामप्रभूने दगड फेकला. समुद्रात तो बुडाला. समुद्रात तो बुडाला महाराज. त्यांना वाटलं समुद्राला माहित नसल कोणते रामप्रभू दगड टाकले. म्हणून रामप्रभूने जरा खाकरून खोकरून महाराज दगड घेतला, जरा लहान घेतला आणि फेकला. तरी तो महाराज तोही बुडाला. त्याला वाटलं समुद्राला माहित नसेल अरे मी राम आहे, सूर्यकुलवंशीय. रामप्रभू म्हणू लागले अरे मी सूर्याचा वंशज असणारा दशरथाचा पुत्र, एक वचनीय, एक बाणीय, एक पत्नीय मी राम आहे. त्याला वाटलं आता तरी दगड तरंगतील. त्यांनी दगड बारका घेतला, दगडीच बारका, तरी तो दगड बुडला महाराज. तेव्हा मागून हसण्याचा जुळवला हनुमंतरायाचा. हनुमंतराय म्हणले देवा जेवढी ताकद तुमच्यात आहे एवढी ताकद तुमच्यात नाहीच महाराज. तुमच्या नावात ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघश्याम. मग ही वार्ता महाराज कुणाला कळली की रावणाच्या सैनिकाला कळली की जय श्रीराम नाव टाकल्यानं दगड तरंगतात आणि ते पूल भरून आपल्याला मारण्याकरिता येणार आहे. रावणाचे सैनिक भिवू लागले. मग सर्व सैनिक गेले कुठं रावणापाशी. हे रावण आता काय करावं, ते सैनिक येतील आपल्याला मारतील. रावणाला वाटलं आता आपण आपले सैनिक भियायले, मग काय करावं. तो राम